प्रभू रामचंद्राच्या अवताराच्या वेळी कामाला आला. सीता मातेचं हरण झालं आणि वानरांच्या मदतीनं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं सीता मातेला आणलं. आता हा शाप दिल्याच्या नंतर भगवंतानं त्याची माया हटवून टाकली आणि नारदांच्या लक्षात आलं की आपल्याकडनं काहीतरी चूक घडली, आपण काहीतरी आता बोलून गेलोय. त्याच्या लक्षात आलं, म्हणजे देवा मी तुला आता काही बोललो का? भगवंतांनी सांगितलं तू मला शाप दिलास. काय शाप दिलास? अमुक अमुक शाप. का दिला? अशा अशा गोष्टी घडल्या. म्हणजे देवा तुझा भक्त असून तू एवढ्या लोकांमध्ये माझा अपमान केलास, मला वानर केलंस म्हणजे? भगवंतांनी सांगितलं बाबा कोणीही शिवनिधी नावाचा राजा नव्हता, कोणीही त्याची मुलगी नव्हती, कुठल्याही प्रकारचं तिचं स्वयंवर नव्हतं, कुठल्याही प्रकारे तिने कुठल्या राजकुमाराच्या गळ्यामध्ये हार घातला नाही. मग हे कशासाठी केलं म्हणजे देवा? माया तरुण जाण्याचं संबंधानं तू जो विचार मनामध्ये केला होता की भगवंताची माया ही माझ्यासारख्याला सहज करता येईल, हे मला तुला दाखवून द्यायचं होतं की माझी माया सामान्यपणे कोणीही तरुण जाऊ शकत नाही. कोणीही असा विचार करू नये की देवाची माया असेल पण मी पार करू शकेल. नाही, देवाची माया ही फक्त देवाला माहिती. हे सांगण्याच्यासाठी म्हणून ही सगळी क्रिया घडवली. म्हणजे विचार करा, देवाची माया ही सामान्य माणसाला कशा पद्धतीने आटोक्यात आणता येईल? जर नारदांसारख्या आणता आली नसेल तर पंचक्लेश माणसाच्या मागे लागलेत. पहिला क्लेश माया आहे म्हणजे अविद्या आहे. पण संत महात्म्यांना मात्र तो क्लेश त्रास देत नाही. तुका म्हणे माया होय दासीला गे पाय. संतांच्या पायाची दासी ती होऊन जाते. ते अज्ञान, ती माया संतांच्या पायाची दासी होते. अविद्या, अस्मिता. अस्मिता म्हणजे बुद्धीचे धर्म अंतःकरणावर, अंतःकरणाचे धर्म बुद्धीवरती लागणं, त्याला अस्मिता म्हणतात. आता काय, सामान्य माणसाच्या पाठीमागे गोष्ट लागलेली आहे. मन एक गोष्ट सांगताय, बुद्धी दुसरी गोष्ट सांगताय. हे द्वंद्व आपल्या जीवनामध्ये कायम सुरू आहे. परंतु आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे द्वंद्व संतांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. याचे या असं, त्याचे त्या असं, तुक्याने कास घातलेली. तुकाराम महाराजांनी सांगितलं अंतःकरणाचे धर्म बुद्धीवर नाही, बुद्धीचे धर्म अंतःकरणावरती नाही आणि त्याच्यासाठी मी कंबर बांधलेली आहे. ही भूमिका त्या ठिकाणी आपल्याला संतांच्या जीवनामध्ये पाहायला सापडते. अविद्या, अस्मिता, राग. राग म्हणजे काय? राग म्हणजे काय? क्रोध. राग या शब्दाचा पारिभाषिक अर्थ असा आहे अनुराग. अनुराग म्हणजे प्रेम. कुणाच्या संबंधाने प्रेम तरी आहे का? सामान्य लोक कुणाच्याही संबंधाने आसक्ती धारण करतात. परंतु भगवंतानं सांगितलं की ही संस्पर्शजा भोगा दुःख येऊनय एवते आद्यंतवंत कौंतेय न ते शुरमते बुधा. शहाणा माणूस त्या ठिकाणी रममाण होत नाही, कुणाच्याही संबंधाने आसक्ती धारण करत नाही. ज्याप्रमाणे एखादं झाड कोणावरही तीच एक प्रकारची सावली देतं, द्वेष त्याच्या मनात नाही. ज्याप्रमाणे नदी ही वाहत जाते आणि अनेक गावांमधून वाहत गेली तरी हा गाव माझा असं म्हणत नाही. गाव म्हणत असेल की ही नदी आमची, पण नदी कधी म्हणत नाही की हा गाव माझा आहे. कुणाच्याही संबंधाने आसक्ती धारण करत नाही. वाहत जाणं आणि समुद्राला प्राप्त होणं ही तिची इति कर्तव्यता आहे. द्वेष कुणाचा नाही. अपकरूनही चैतन्य जैसा. चैतन्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अपप्रभाव नाही त्याप्रमाणे संतांच्या जीवनामध्ये अपप्रभाव नाही. म्हणजे जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्ञानोबांनी सांगितलं, एका माणसाने झाड लावलं, पाणी घातलं, मोठं केलं, झाड वाढलं, मोठ्याचं मोठं खोड झालं. तो त्याच्या झाडाच्या सावलीमध्ये झोपला. त्याला ते झाड सावली देणारच आहे. दुसरा माणूस आला, त्याने विचार केला हे झाड पाडून टाकावं. कुऱ्हाड घेतली, अर्ध झाड तोडलं, थकला, मला जेवण करू, थोडा आराम करू आणि पुन्हा झाड तोडायला लावू. पुन्हा अर्ध झाड तोडलं, आराम करू लागला. झाड कधी असं म्हणत नाही की हा मला तोडायला आलाय म्हणून मी याला सावली देणार नाही. तो तोडेपर्यंत का होईना त्याला सावली देतच राहणारे. द्वेष त्याच्या अंतःकरणामध्ये नसतो. त्याप्रमाणे अपकरू नाही चैतन्य जैसा. संतांच्या ठिकाणी अपप्रभाव नाही, ज्याप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी अपप्रभाव नाही. आणि म्हणून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय. मरणाचं भय संतानाने मात्र तुम्हाला आम्हाला मरणाचं भय आहे. माणसानं किती जीवन जगलं म्हणजे त्याला असं वाटतं की बास आता मरायला हरकत नाही, असं वाटतच नाही महाराज. जितकं जीवन आपण जगतोय असं वाटतं आणखी काही काळ जगू आणि आणखी अमुक एक गोष्टी करू. म्हणून माणसाला मरण नको आहे. अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय. प्रत्येकाच्या पाठीमागे मरणाचं भय लागलेलं आहे. संत महात्मे मात्र या मरणाच्या भयापासून फार परे आहेत.
जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, किंवा काळ वळतो चरणी देव घरी वाहे पाणी. काळाच्या संबंधानं संतांच्या जीवनात या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात. संत महात्म्यांचा आपल्याच जीवनावरती फक्त अधिकार असतो असं नाही, स्वतःच मरण संत महात्मे लांबवतात असं नाही बरं का. बघा, नाथ महाराज एकदा तुमच्या आमच्यासारखे गेले बरं का, तुमच्या आमच्यासारखे गेले. आता काय, खांद्यावरून घेऊन चालले. एक स्त्री आपली लेकीला पहिल्यांदा सासरी पाठवत होती आणि घराच्या बाहेर पडली आणि नाथ महाराजांची अंत्ययात्रा अशी जाताना दिसली आडवी. सहज त्यानं मनातून उद्गार निघून गेले, म्हणले आज माझ्या लेकीला पहिल्यांदा सासरी पाठवते, नाथ महाराजांचं मड आजच आडवं जायला पाहिजे होतं का. म्हणले बायका काय बोलतील तसं नाही म्हणले, नाथ महाराजांसारख्याची अंत्ययात्रा चालू तरी सुद्धा म्हणले नाथ महाराजांचं मड आजच आडवं जायचं होतं का. नाथ महाराज उठून बसले, त्या बाईला सांगितलं तुझ्या लेकीला आज जाऊ दे म्हणे, नंतर पुन्हा केव्हा मरतो म्हणले मी. काळावरती सत्ता, कळी काळावरी घातली कास, एकाहुनी बळी. पुन्हा गेले, खांद्यावरून घेऊन चालले. खांदेकरांनी राम नाम सत्य जे काय असं म्हणायचं, राम राम जय विठ्ठल जे काय म्हणायचं ते म्हणावं की नाही. चर्चा सुरू, अरे जीवनभर माणसाने तत्वज्ञान सांगितलं म्हणे. या शेवटी 4 जणांच्या खांद्यावरच जावं लागलं सामान्यांसारखं. मरणे म्हणले काय त्याच्यात. पुन्हा उठून बसले, म्हणले आता कोणाच्याच खांद्यावर जायचं नाही मला. आणि मग पायी नाथ महाराज दिंडी काढून गेले, लक्ष्मी तीर्थावरती गेले, तिथे शेवटचं कीर्तन केलं, नाभीपर्यंत पाण्यामध्ये गेले. नाथ महाराजांनी आत्मा ब्रह्मांडामध्ये विलीन केला आणि अशा प्रकारे नाथ महाराज समाधिस्थ झाले, जलसमाधिस्थ झाले. नाथ महाराजांनी शेवटचं कीर्तन केलं. कृष्णकमला तीर्थावरती नाथ महाराजांची समाधी आहे. कृष्णकमला तीर्थी चरणनाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष, जया तीर्थी स्नान तत्पदी दर्शन, पूर्वज उद्धरण कुळा सहित निळा म्हणे जया घडे तेथील वारी, तया पुण्यासही न वर्णवे. असं वर्णन निळोबाऱ्यांनी केलं. म्हणजे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये काळाची ही अवस्था असते आणि म्हणून पंचक्लेश संतांच्या जीवनामध्ये नाही. त्यामुळे तुम्हाला आम्हाला संत महात्मे जागृत करतात की तुम्ही जागृत व्हा. आम्ही तुम्हाला सांगतोय काळ तुम्हाला खाऊ शकतो, काळाने ग्रासले सावधान भारे. मग सावधान होऊन काय करावं, सोडवण करारे हरिनामे, हरीचं नाम घ्या आणि जीवनामध्ये सोडवण करून घ्या. आयुष्य सरलिया कोण पासांगती, पुढे हो भजिती यमदंड. एकदा तुमचं आयुष्य सरलं तर मग हे राहिलं ते राहिलं, हे करायचं होतं ते करायचं होतं असा विचार करून काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून यथायोग्य वेळी माणसानं आपल्या जीवनामधले काही जे निर्णय आहेत ते घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून आयुष्य सरलिया कोण पासांगाती. एकदा आयुष्य सरलं, एकदा तुमचं जीवन संपलं. अहो धनानी भूमो पशुवश्च गोष्टे, अशा पद्धतीनं सगळं जीवन बघा. धन घरामध्ये राहतं, पशु जे आहे ते त्यांच्या जागेवरती राहतात, बायको दारापर्यंत येते, सगळे माणसं स्मशानापर्यंत येतात. माणसाला एकट्यालाच पुढे जावं लागतं, लक्षात ठेवा. त्याचा एकट्याचा प्रवास त्याला एकट्याला पूर्ण करायचा असतो. त्यामुळे जीवनामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की मरण हे सत्य आहे. जन्माला आलोय म्हणजे आपण मरणार आहे. मग असं काहीतरी करावं की आपली कीर्ती लोकांमध्ये दिगंतर पसरत राहावी. उत्तमची उरे कीर्ती मागे, अशा पद्धतीचं जीवन आपण जगावं अशी अवस्था. जर तसं जीवन जगलं नाही तर काय सांगितलंय, पुढे हो फजिती यमदंड. यमदंड प्राप्त होतो म्हणजे काय होतं, यमदंड प्राप्त होतो म्हणजे काय होतं तर त्याच्याही संबंधानं वेगवेगळ्या पुराणामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तो यम काय करतो, आपल्या गळ्यामध्ये त्याचा पाश बांधतो आणि आपल्याला फरफटत ओढत नेतो. फरफटत ओढत नेल्यामुळे आपले कपडे फाटतात. पुढे वाळवंट लागतो की ज्या वाळवंटामध्ये तप्त झालेली भूमी लाही लाही जीवाची करू लागते. अशा परिस्थितीमध्ये त्याला तहान लागते पण पाणी मिळत नाही, ओढत नेतात. मारिती झोडीते अशा पद्धतीची त्याची अवस्था करतात, घेऊन जातात आणि एका तप्त अशा लोखंडाच्या खांबाला, तापलेल्या लोखंडाच्या खांबाला आलिंगन द्यायला लावतात. जसा ओरडला की चापकानं फटके. आणखी ओरडू लागला तर अंगावर मीठ, अजून फारच त्रास देऊ लागला तर तेलातून तळून काढतात. म्हणले किती त्रास आहे, कशाला सहन करायचा, त्यापेक्षा नाम घ्या. कशाला एवढा त्रास सहन करायचा. नाम जर का घेतलं तर किती जरी पाप असेल, त्या पापाचं प्रायश्चित्त जर आपल्याकडनं घडलं की माझ्याकडनं आजपर्यंत पाप घडलं असेल, देवा मला माफ कर, पण इथून पुढे माझ्या जीवनाचा विचार कर
आणि पुढचं जीवन माझं सुखकर होऊ दे, याच्यासाठी मला नामामध्ये प्रवृत्ती होऊ दे, अशा पद्धतीची प्रार्थना देवाकडे करायला काय हरकत आहे? ही प्रार्थना सुद्धा आपल्याकडनं करवत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की भगवंताला दिलेलं वचनही आपण पाळणार नाही. व्यवहारातलं वचन तर पाळतच नाही, पण भगवंताला दिलेलं सुद्धा आपण पाळणार नाही. म्हणून काय, आपण आयुष्य सरलिया कोणपासंगाती पुढे हो फजिती यमदंड. मग त्याचा उपाय काय आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात.